हा, झालं, सुरू हा झालं. ओके. झालं आता. झालं. हा, ते चुकून मला वाटतं मी शुभांगीताईंना केलं होतं. हा हा तर हा, ते नो प्रॉब्लेम. म्हणून तुम्हाला मला मी सुद्धा केलं तर ते त्यांच्याकडे रिक्वेस्ट दिली असं ओके, झालं. नो ठीक प्रॉब्लेम. आहे. ओके. ओके. करा. शेअर होतंय का नाही होतंय तेच कळत नाही. हा तुमचाच हे झाला. तुमची ही पीडीएफ आली आहे. तुम्ही ती डाउनलोड केलेली पीडीएफ घ्या. शब्दार्थाची आली नाही ही. ही तुमची आली शब्दार्थाची पर्सनल. हा ही बंद केली मी हा आता. हा आता स्क्रीन ती शेअरिंग हॅज सरांकडे. स्टॉप शेअर विंडो. हा ओके. आता परत मी हा शेअर विंडो करायचं. हा ते शेअर विंडो मध्ये ती ही कुठे गेली? परत ओपन जाऊया. अष्टम. सरांनी पाठवलेली. हा, हा अष्टम. दिसली का आता? नाही अजून. येईल. नाही आली अजून. ते खेळच जास्त लागले होते. येईल पण तरी तुम्हाला ते पुष्कळ येत आहे. दिसलं पाहिजे ना मला. हा, पान 8. नाही, हे तर हा वेळेचं पाहिजे. येईल येईल. येत आहे येत आहे. आलं. स्टार्टेड स्क्रीन. हा दिसलं आता ग बाई, परत ते दिसलं. क्लिक करा. हा दिसला ग बाई दिसला. हा त्याला क्लिक करा. ओके, आता मी थोडक्यात 5 मिनिटाचं आपण हे कव्हर करून घेऊ. कालचं काय झालं ते. नाही ते पर्यप्रोच्युत क्लिक विचार. हा. क्लिक करा. दिसत नाहीये दिसत नाही, नाहीये. क्लिक करा नाही, ते. तिथे तुमचा कर्सर तिथेच दिसतो अजून. कुठे अष्टम दिसतोय? पाठावर. हा, पान तुमचा दिसत नाही का? कॉम्प्युटर. नाही. त्याला अनुक्रमणिका दिसते. हा तुमचा क्लिक करा तिथे. शब्दार्थ दिसत नाहीये. नाही, ही का गडबड बाबा. कॉम्प्युटरवरचा तुमचा तो त्याच्या अष्टम खाली आहे पाठ आहे. वाटतं शब्दार्थ. पाठ 8 शब्दार्थ ते वरती नको. येतो अष्टम पाठ कैकय्या. हा पण तोच पाहिजे. हे दिसलं का? अष्टम हा पाठ शब्द दिसतोय? अष्टम पाठ दिसतोय का? फक्त नाव आणि नाही. तुमच्या दिसतंय. तुमच्या ते कर्सर तिथे आहे. तो कर्सर क्लिक ओपन करा. नाही केलंय, ओपन केलेलं नाहीये. कर्सर डबल आहे क्लिक करा. त्यांचा तिथे. हा डबल क्लिक करा. हा आता होईल. नाही. शेअर कुठे गेला? असं करेपर्यंत वेळ संपून जाते आपली. नाही नाही होऊ दे. हो एवढं काय तुम्ही ते करताय तरी पण. मोर मध्ये बघितलं का हा, जाऊन? मिळलं का या? दिसलं का हो? छोटं दिसतं येत का? आहे तिथे येत आहे. शेअर आलंय. हो हा हो, आलं दिसलं आलं. दिसलं. छोटं का बरं एवढं बनते? दिसला ग बाई. हो ना, पण असू एवढं दे लहान का? छोट तर छोट. असू दे. थांबा हे. हा ते 100% करा. हा 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 बस 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 बस. हा, आता आपण ते खायचे जातो म्हणजे आपण त्या पर्यप्रोच्युत कुठल्या. विचारले. स्मारयामास भूतकाळ आहे, स्मरण करून दिले. त्वरित घाईने. आता हे हा एक नवीन समज. याच यांचकार. बरोबर आहे की हे? आपण याच यांचकार हो हा मागितले. हो प्रभ राजाय आपण पाठवावे. वमनते हा. दिलीप हा, आपण पुष्कळ पुढे गेलोय. नाही ते झालं. 2 मिनिटात रिव्ह्यू करून घेऊ ना, किती शब्द लागतंय? बर परत बर ओके. वाचतायत ते. चालेल चालेल चालेल. वमनते हा ओकत उलटी करताना. अगरहन निंदा केली हम्म किंवा शिव्या दिल्या. हम्म 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 मेने मानले. पौराहा नागरिक. रुरुदुहू रडू लागले. विलेपुहू विलाप करू लागली. उपतेपुहू हे सगळे, हे जे उकारांती विसर्ग असलेले सगळे भूतकाळ आहे ते. संतापले. राजमहिष राजाच्या राण्या. शुशोच शोक करू लागले. आता हे राज्याभिषेक वृत्तांतम श्रुत्वा मंथरा नाम दुष्टा दासी कैकयीम गत्वा अवादित देवी जानसी राज्ञा किम चिंतित चिंतितमिति. आपला स पहिला पॅराग्राफ पूर्ण झालाय हो मारया हो हो, मासापर्यंत. फार नाही राहिला, आपलं थोडं राहिलं ते. सह रामम राजानम हा. कर्तुम वांछति. हे झालं. रामे हम्म. राजनी तव पुत्र भरतस्तस्या आज्ञा करो दासो भविष्यति. हम्म. रामे राजनी तव पुत्रः भरतः तस्य आज्ञाकरः दासः भविष्यति. ओके.
तव तू न कापी गणना भविष्यति, तुझी काही किंमत राहणार नाही. न कोपी तदा तवाज्ञा करिष्यतीति त्वमिमं तिरस्कारं कथं सहिष्यसे. न कोपी तदा तवाज्ञां करिष्यतीति त्वमिमं तिरस्कारं कथं सहिष्यसे. तद तदिदानीं तत् इदानीं कम 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 अपि उपायं कुरु येन तव पुत्रो राजा भवेत. काहीतरी उपाय कर. मग ती म्हणते की तदा कैकेयी त्वम एव कथयो उपायम इति तां पर्यपृच्छत. काय उपाय करा तूच सांग. मग ते सा पुरा दशरथेन प्रतिज्ञातं वरद्वयं तां स्मारयामास. मग तिने सांगितलं की तू त्या प्रतिज्ञा वरांची ती दिली, ती आठवण करून दिली. सा तू राजानं गत्वा इदम आवादित राजन युद्धे प्रतिज्ञातं मे वरद्वयम इदानीं देही. युद्धात वचन दिलेले मला 2 वर तू मला दे. नृपस्तू नृप अस्तू नृपह तू म्हणजे हे अस्तू खूप ठिकाणी बरं काय. त्या दिवशी आपलं काय दुसरं होतं काहीतरी वेगळं. हे नृपह तू आला तर नृपस्तू साधू देवी ते वरद्वयं प्रियतमा हि त्वं मे त्वरित असते कामनां पुरीष्ये इति इथे आपण आलो होतो काल. अकथयत. हा हम्म. हा. इति अकथयत. हा. पुरईष्ये म्हणजे पूर्वीन. हम्म. राजा म्हणाला थांबा, हा. इथेच होतो आपण काल. हा हा तेच ना. तुम्ही काल बोलत होता याच्यावर ना शुभांगीताई. हा हे तुम्हीच बोलत हा. होता काल हे. हा हो. आता चालू देतो. नृपस्तू राजा म्हणाला अगदी बरे. हा. हे देवी तुझे 2 वर सांग. 2 तू वर माझी सांग. प्रियतमाच तू माझी आहेस. प्रियतमाच आहेस. तुझी इच्छा हा. लवकरच पूर्ण करीन. पूर्ण ओके. करीन. हा. झालं हे आता. हा, हे मी हो. काल हा. शेवटचं घेतलं हा. होतं. ओके. हा. हा. दुसरं कोणी मता पल्लवीताई. घ्या. नाही घ्या ना हा. कोणतरी घ्या. बर शुभांगी झालं. प्रणालीताई. अपि प्रथमेन सापि प्रथमेन वरेण भरतो राजा भवतु द्वितीयेन च रामश्चतुर्दश वर्षाणि वने वसतु इति वरद्वयं याचकार. अन्वय चकार. सा याच्या अपि यांचक. सापी म्हणजे सा अपि यांच्या प्रथमेन काय ते? वरेण. काय झालं. यांच्या काय आहे ते य आणि च असं दोन्ही मिक्स आहे. हा यांचकार ना. हा. हा, तो यांच्या पण काय? परोक्ष यांच्या काय? भूतकाळ. परोक्ष हम्म. भूतकाळाच. हा. अन्वय सा अपि प्रथमेन वरेण भरतः राजा भवतु द्वितीयेन च रामः 14 वर्षाणि वने वसतु इति वरद्वयं याचयाञ्चकार. सापि संधिविच्छेद स अपि 14 वर्षाणि 14 प्लस वर्षाणि. मराठी अर्थ ती देखील पहिल्या वराने भरत राजा होवो आणि दुसऱ्या वराने राम 14 वर्षे वनात राहो असे 2 वर मागती झाली. त्या मागतीसाठी यांचकार. हा. आता इथे लक्षात ठेवण्यासारखं ते भवतु वसतु विधिलिखम आहे. हा. हो आपण म्हणतो. हा. हा. विद्यार्थ ना. विद्यार्थ. हा विद्यार्थ तसे हो. बरोबर. भवतु. हो. ते आपल्याला झाले ना प्रकार. होय हो अस्तू वगैरे तसं बहुत. हा. ते वरेन भरत कसं वाटतं. वरण भातासारखं वाटतं. वरेन भरत. वसतू पण आले बघा. दिलीपजी वसतू पण आले बघा. हो आहे ना. हो वसतु तेच ना. भवतु वसतु हे. आणि याचे यांचकार म्हणजे ते राजा भवतु वने वसतु. आता पुस्तकामध्ये यांचकारचा अर्थ मागितले असं दिलंय. हो इथे पण मागितले. हो मागती झाली. बरोबर आहे. मागती झाली म्हणजे मागितले. मागणी. हा तिने मागितले ना वर. मागणी केली. आता पुढचं वाचा. आता हे मोठं आहे खूप. कोण वाचेल. हा श्लोक आहे सबन. रामम प्रवाजय. हा वाच. नाही वाचा वाच. वाचा तुम्ही.
हरकत एक वाच. रामं व्राजयारण्ये नववर्षाणि पञ्च च भरतः क्रियतां राजा पृथिव्याः पार्थिवर्षभ हा पार्थिवर्षभ. पार्थिवर्षभ. ला व म्हणजे थ बरोबर व हा, म्हणायला हो हो, पाहिजे. पार्थिवर्षभ. रामं नववर्षाणि पञ्च च अरण्ये प्रव्राजय भरतः राजा क्रियतां पृथिव्याः रामः चिराजिन जटाधारी तापसः भवतु भरतः अद्य अकंटकं यौवराज्यं भजताम्. बराच वेगळा अर्थ आहे. त्याला 14 हे म्हटलं नव्हतं का त्यावेळेला तसं? हा अं? 9 वर्ष आणि पंच म्हटलं त्याने. हा हो. हे 14 त्यांना मोजता येत नव्हतं त्यावेळेला त्यात. नवनखात 14 असं. 9 वर्ष आणि मग 5 अशी हा 14 असं वर्ष. नाही अशी. का परवा एका गोव्यात पॉडकास्ट मध्ये त्यांनी बोलताना ना सांगितलं. असेच बोलतात. नाही, गोव्यात बोलताना त्यांना असं म्हणता येत नाही. हा हा 24, 36 ते 30 आणि 5, 24 अच्छा म्हटलं तर 20 आणि 4 असेच हा म्हणतात. माहित नाही हो मला काय भानगड. पण हे ते तरी ठीक आहे समजा 20 आणि 5 हे 9 वर्ष आणि पंच का बरं? निदान म्हणजे दशवर्ष आणि नऊ. चतुर्थ म्हणलं चाललं असतं एक वेळेला. हा हो. ठीक आहे काहीतरी हो. असेल त्याच्या मागे लॉजिक माहित नाही आपल्याला. असेल. काहीतरी तो परवा एक पॉडकास्ट 9च्या बघितलं पंच. मी त्या हा. इजिप्तमध्ये पूर्वी 10,000च्या वर हम्म. गणना करता येत नव्हती म्हणून. बर. मग ते अमुक 1,000 10,000 द्यायचे मला म्हणजे 1000 हो. टाइम्स 10,000 द्यायचे मला असं. अच्छा 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 असं. असं हा. हिशोब होता त्यावेळेला. आता म्हणतो असेल हो ना. 1000 बिलियन 100 मिलियन आपण तसं येते म्हणजे हम्म. मिलियन हा. बिलियनच्या पुढे गणना नाही तसं इथं असेल ते 9 वर्ष आणि पंचच. हम्म. रामम हम्म. प्रव्राजयारण्ये म्हणजे काय? हम्म. प्रव्राज अवघड आहे. प्रव्राज प्रव्राज प्रव्राजया म्हणजे वनवासात वनवासात पाठवा. पाठवा. हा पाठवा. हा शब्द केलेला आहे प्रव्राजय. असा पूर्वी आपल्याला ना मागच्या हो हो. कौशल्य राजय आणि प्र त्याला हे लागलं. रामस्य प्र अधिक. हा वनगमनम मध्ये वनगमनम गेलाय मध्ये वगैरे. गेलाय. हा बरोबर हा बरोबर त्याच्यात गेलाय. भरतः क्रियताम आणि राजा. क्रियताम हा म्हणजे राजा हो हो आज्ञार्थ. म्हणजे हे हा थोडं ते चालत होतं. हो म्हणजे भवतू सारखंच झालं ना हे क्रियताम म्हणजे. होय. हो हो. त्याचा फक्त हे केला जावा. नाही नाही भवता म्हणजे होच्या नाही पेक्षा नाही. केला जावा राजा केला जावा. आज्ञार्थ आहे ना ते, हो ना आज्ञार्थ. आज्ञार्थ आहे पण क्रियताम आहे. हो म्हणलं तर भवतू म्हटलं असतं तिनं ना. भवताम नाही नाही म्हटलं नाही. क्रियताम म्हटलं. आपण त्याला केलं थांबा जावं. जरा. अरे थांबा ते टेबल बघा त्याच्यामध्ये आहे तो ताम कोणता आहे? क्रियताम मध्ये ह्याचा आहे वरती ना संबंध जे नाही वरती नाही आधीच आपल्या पुस्तकात आहे. हा हे द्विवचन मध्ये येतं ते नंदताम क्रियताम असं हम्म. बर का. त्याचे सगळे आपण लिहू ना. हे काय हम्म. भवताम लोट लटकारचं प्रथम पुरुष पुरुष एक वचन द्विवचन. इथे एक वचन नाही लिहिलंय. द्विवचन आहे. अच्छा बरं. ठीक आहे म्हणजे हे चुकलं असेल इथे मग आता. नाही म्हणजे हा ते जरा विचारूया कारण हे क्रियतामचं जे टेबल हम्म. आपण जे ते टेबल केलं ना सगळ्या हा हा ह्याचं हा मी एक हा. टाकलं होतं बघा. हो प्रत्ययाचं हो केलं त्यामध्ये हम्म. काय? त्यामध्ये हा त्यामध्ये द्विवचन आहे आहे. वाटतं. अच्छा हा तर ते लोट 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 लकारचं. म्हणजे आज्ञार्थ. हा त्यात हम्म. भवतु भवतात भवताम भवन्तु भव भवतात भवतम भवत भवानी भवाव भवाव असे तिन्ही रूप दिली आहेत. तर त्यांनी आता इथे काय केलंय क्रियताम केलंय. म्हणजे द्विवचन का केलंय हे विचारायला द्विवचनचं काही कारण नाही वाटत मला. भरतः क्रियताम कारण नाही वाटत. इथपर्यंतच आहे. हम्म. पृथिव्याः पार्थिवर्षभ. पार्थिवर्ष म्हणजे राजा. असेल. हे राजांमध्ये श्रेष्ठ म्हणजे नाही दशरथाला. आणि ते जर एक वचन हवं असेल ना तर ते क्रियतात पाहिजे म नको. भवतात तसं क्रियतात झालं असतं असं मला वाटतंय. केला जावा. अच्छा हा एक वचन. द्विवचन मध्ये म येतोय हो. बरं. कारण ही जी पण सगळी रूप दोन्हीकडे काय आहेत. झालंय तसंच केलंय. तामच वापरलंय. भजताम, हा क्रियताम. हा भजताम पण पृथ्वी हा तसं. पृथ्वीच्या भूमीचा. तिथे खाली भजचं द्विवचन लिहिलंय बघा. प्रपू द्विवचन भोगो न प्राप्त करो. बहुवचन.
हा भजताम काय भजताम आहे हे कुठे भजताम भरतो भजताम अद्य यवराज्यम अकंटकम. इथे द्विवचनचं हा काय आहे पण खरं हा तेच तर त्यांनी काय केलं द्विवचन ऑब्लिक बहुवचन पण दिलंय. हा कन्फ्युजन आहे ना. भजताम वरते ते क्रियतामध्ये एक वचन आहे कारण ते दोन्ही दिले दोन्ही द्विवचन पण दिले. पण बहुवचन पण. हो ना हो दोन्ही पण हम्म. दिले त्यांनी. पण बहुवचनाला तो कारण प्रत्यय आपण लागत नाही. नाही ना हा काहीतरी नाहीये कन्फ्युजन आहे झालेलं त्यावेळेला लिहिताना. नाही ते जरा लिहिताना द्विवचन ते लाल बहुवचन. ठीक आहे हे आपण बघावं हे लागेल. मार्क करून ठेवूया. हो ना हो आपण ना हे मार्क मार्क करून हो ठेवूया. हो हो. आता किती कशावर आहे मार्क करणार? पीडीएफचं नाही मी वहीत लिहिते तुम्ही पीडीएफ पान वहीत नंबर लिहून ठेवा 13 पान नंबर 13. ते हा हा पल्लवी ते हो दिलीपजी द्विवचनातलं बहुवचन असं रामो राम रामम रामो रामा रामान द्वितीया करतो तसं ते नाही म्हणजे असं नाहीये हे दिलं हे शब्दाचं दिलं आता हे धातू आहे हा पण द्विवचनातलं बहुवचन असं असू शकेल ना द्विवचनातलं बहुवचन नाही असं कुठं असतं का? नाही नाही द्विवचन एक वचन द्विवचन बहुवचन हा बरोबर बरोबर नाही तसं नाही असं नाही होत ना. दोन दोन आले तर बरोबर प्रथम हा पुरुष द्विवचन हा बहुवचन दोन्ही पण दिलं. आता माहित नाही ठीक हा आहे हा टेक्निकल कन्फ्युजन आहे पण दोन्ही त्यांचं. आले ते बरोबर हा हा आणि एक ती म्हणजे आणि माझं वचन, विभक्ती आणि वचन एक मिनिट शब्दांचं माझं निरीक्षण असं आहे की हे जे आता समजा या भूधातूचं जे सगळं ते टेबल आहे नाही त्या पुस्तकातल्या 20व्या पानावर आहे तर हा कुठलंही कुठेही रिपीट होत नाही शब्द म्हणजे तो हम्म. पाय मोडलेला पूर्ण अभवत तो हम्म. फरक बदल होतो तो म्हणजे अभवत मधला तचा पाय मोडल्यावरती ते बदलतं आणि अभवतचा पाय नाही मोडला तर ते त्याचा अर्थ बदलतं. वेगळा होतो. हा. हो अर्थच हा वेगळा होतो अर्थ बरोबर. वेगळा पुष्कळ होतो म्हणजे पुष्कळ आता म्हणजे कालचा आपला एक शब्द होता ना त्याच्या पण तसंच सरांनी एक सांगितलं कुठला तो अप्रमथ असं नव्हता का तो अप्रमथ हा Right. हा हा तर त्याचा ना दोन्ही अर्थ वेगवेगळे पाय मोडल्यावर अर्थ वेगळा होत होता हा आणि त्यामुळे पाय 20 मोडले पान पाय कुठल्या मोडल्यावर पुस्तकाचं आहे आपल्या पल्लवी ताई मराठी का हिंदी आपल्या सांगा. 6 नंबरचं भाग 6 मराठी का हिंदी ते सांगा. मराठी मराठी. ठीक मराठी आहे किंवा म्हणजे हिंदी याच्यामध्ये आपल्याला चालेल थोडासा पाठ डाऊट आहे क्रियताम आणि भजताम बद्दल हे शोधावं लागेल. हो आपल्याला मिळालं ठीक आहे नाही मिळत सरांना विचारलं. हो विचार चालेल ओके आता अर्थ वाचूया. पुढे जाऊ हे मग. राजामध्ये श्रेष्ठा हम्म. रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा भरताला पृथ्वीचा राजा केला जावो हम्म. राम वल्कले आणि मृगचर्म धारण करणारा जटा असलेला तपस्वी होवो आशीर्वाद दिला. भरत आजपासून अडथळे विरहित युवराज पद भोगो. अकंटक. अडथळे विरहित म्हणजे अकंटकम. हं. ओके. जरा आता कोण हे आहे? लक्षात घेण्यासारखे आहेत काय दोन्ही श्लोक. कोण आहे नाही ते आहे ते वाच जरा वरचा पडदा कंटक म्हणजे काय अकंटक काटे नाही ते म्हणजे अ म्हणजे नाही कंटक म्हणजे काटे. अर्थ विरहित. अच्छा हा अडथळे विरहित हा हा म्हणजे त्या तो राजा झाला की म्हणजे कोण त्रास निष्कंटक देणार. थोडक्यात मराठीमध्ये निष्कंटक हा 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 चांगला हा शब्द म्हणजे. बरोबर आहे बरोबर लक्षात ठेवायला. होय हा वाच कोण वाचतंय वाचा. आता कोण राहिला आता? शुभांगी अश्विनी विद्वान. वाचत होती ना मग. हा वाचा इत्थं माधुरी. किमिव वमन्त्याः कैकेय्या वचनं श्रुत्वा नृपो मूर्छामगच्छत् अन्वय इत्थं च विषमिव वमन्त्याः कैकेय्या वचनं श्रुत्वा नृपः मूर्छाम् अगच्छत्. संधिविच्छेद विषमिव म्हणजे विषम अधिक इव मूर्छाम अगच्छत् मूर्छाम प्लस अगच्छत्. मराठी अर्थ आणि असे विषासारखे ओकलेल्या कैकेयीचे वचन ऐकून राजा बेशुद्ध झाला. विचारा. विचारा. हा, हा. याच्यातून काय निष्कर्ष काय किंवा एकच बॅको कराय माणसाने. एश वृद्ध हा कोण आहे खाली अजून राहिलाय ना शुभांगीला दुसरा राहिला विध्वंस झाला तुमचा. एष वृत्तान्तः पुर्याः सत्वरं प्रसृतः पुर्याम पुर्याम पुर्या पुर्याम पुर्यां अनेक पुर्या सत्वरं प्रसृतः
प्रसृतः सर्वे कैकयीं गर्हन् अगर्हन् एषः वृत्तान्तः एषः वृत्तान्तः एषः वृत्तान्तः पुर्या सत्वरं प्रसृतः सर्वे कैकयीम् अगर्हन् 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 तिची निंदा करू लागले. हम्म. अगर्हन् मध्ये ही घटना शहरात तात्काळ पसरली आणि सर्वांनी कैकईची निंदा केली. निंदा केली. हम्म. गर्ह धातू आहे तो अगर्हन मध्ये हम्म, हम्म, हम्म. प्रथम पुरुष एकवचन एषः बहुवचन अगर्हन आणि हा हा. वृत्तांत अगर्हन पुरी सर्वांनी एकवचन केली. दिलंय वृत्तांत हा प्रथम पुरुष एकवचन. हो ते बरोबर आहे. हा प्रथम पुरुष नाही, ते पुरुष नाही, प्रथम हा एकच. हा प्रथमा एक सॉरी हम्म. प्रथमा एकवचन वृत्तांत हा प्रथमा एकवचन हो, पुर्या पुर्या. पुरी सप्तमी टिंबय एकवचन अगं त्याच्यावर टिंबय पुर्याम. पुर्याम हा सप्तमी एकवचन सत्वरम अव्यय अव्यय. हा प्रसृतः प्र अधिकस्तु कर्मणी धातू साधित पसरला. सर्वे सर्व पुरियाम सप्तमी का? अच्छा पुरियाम. हा पुरी इकारांत झाला ना. नद्याम. नगरीत ओके नगरीमध्ये. नगरीत सॉरी डिस्टर्ब केलं. काय नाही सर्व प्रथम पुरुष बहुवचन कैकई द्वितीय पुरुष सॉरी पुरुष काय म्हणते मी पुरुष नाही म्हणत. द्वितीय एकवचन ते प्रथम म्हणलं की पुरुषच वाटतं ते विभक्ती. हा अगर्हन गर्हू गर्ह धातू. हा काय लंग लकार का लंग लकार हा. बरोबर. प्रथम पुरुष बहुवचन. हा इथे प्रथम दोष पुरुष. दिला निंदा केली नालस्ती केली. राईट कर्मणी धातू साधित प्रस्तुत कसं काय म्हणजे मला नाही कळलं. अगं आपण नाही का करतो गतः कृतः हा. तसं. अच्छा तहावाले. हा तहावलं. आलं ना लक्षात. वृत्तांत आलं, म्हणून आलं. ते पुल्लिंग असेल तर हा. हा हा. प्रस्तुतः. पुढे जायचं. वृत्तांत स्त्रीलिंगी असेल तर प्रथा म्हणून. हा ता झालं असतं मग. आता पुढे नगरवासिनो राजपुरुषः संबंधिनः मित्राणि च दुःखिता अभवन्. नगरवासिनो म्हणजे नगरवासिनः राजपुरुषः संबंधिनः मित्राणि च दुःखितः अभवन्. जे शब्द नगरवासिनः प्रथमा बहुवचन, राजपुरुषः प्रथमा बहुवचन, संबंधिनः सगळं प्रथमा विभक्ती बहुवचन सगळे बहुवचन. मित्राणि प्रथमा बहुवचन. च ठीक आहे. दुःखित दुःखी झाले भवन झाले. नगरातील रहिवासी राजाचे सेवक नातेवाईक आणि मित्र दुःखी झाले. नगरवासीनो राज का बरं विनाकार नो केल्यावर र आला म्हणून समोर का? नगरवासीना रामो राजमणी ते सदा र आला म्हणून त्याने नो केलं जातं ते. नो केलं. नगरवासिनो राजपुरुषः संबंधिनः मित्राणि च दुःखिताः अभवन्. दुःखितः होता बरं बोलता. रामचंद्रस्तु न किमपि दुःखं मेने सत्तु पितुरादेशानुष्ठाने तत्परो भवति. रामचंद्रः तु न किमपि दुःखं मेने आदेश अनुष्ठाने स तु पितुः आदेश अनुष्ठाने तत्परः अभवत्. आदेशानुष्ठाने आदेशस्य अनुष्ठानः म्हणजे हे पुन्हा षष्ठी तत्पुरुष. अनुष्ठान म्हणजे काय? पण अनुष्ठान म्हणजे पालन करणं. पालन त्याच्या म्हणण्याप्रमाणे आज्ञापालन करणं. इकडे दिलं ना आदेशानुसार सप्तमी एकवचन आज्ञापालन. रामचंद्रस्तु पुन्हा रामचंद्र अधिक तू ते पुन्हा अस्तु सारखं आलं. मगाशी आलं होतं ना नृपस्तु आलं होतं तसं.
किमपि किम रूपः अधिक तु. अपि. हा. तत्परो भवत, तत्परः अधिक अभवत. हम्म. तर रामचंद्रः प्रथमा एकवचन, तू अव्यय, किमपि द्वितीया एकवचन, काहीही. मेने काही. मन मन्यते, हम्म. लल्लकार, प्रथम पुरुष एकवचन, मानले समजले. पितुः म्हणजे पितृचं षष्ठी एकवचन, पित्याच्या. आदेशानुष्ठाने सप्तमी एकवचन, आज्ञापालनात. अभवत भूच लल्लकार म्हणजे भूतकाळ. झाला. हम्म. ओके. आता आपण लिहिताना भूतकाळ लिहायचा का लंकार असंच लिहायचं? आता लंगलकारच लिहावं आपल्याला, तर शेवट शिकलो आपण ते आता हो ना. ना. हा, लंकार त्यामुळे लिहिलं आता आपण. ते भूतकाळचं म्हणायचं, भविष्यकाळचं नाही म्हणायचं. लिट लकार म्हणायचं आपण लंकार. ते लंगलकार म्हणून पुढे म्हणायचं. हा. आता अनद्यतन झालं ना अभवत. हो, अनद्यत, बरोबर. अनद्यतन म्हणलं तरी चालतं हो. ना. तर पण लंग आला पाहिजे रामचंद्राने आपल्याला. काही दुःख मानले नाही. तो तर पित्याच्या आज्ञापालनात तत्पर झाला. हम्म. लगेच तयार झाला विचार. मग काय, तो खरा हे होता तो, काम निष्काम हा. करणं. हो ना. कोणी आहे का याला वाली? हा, वाचा. आहेत ना कोणी अजून? विचित्र रूपा माधुरी ताई आहे? भवंती. वाचू का मी? हा. हा वाचा. हा. विचित्ररूपा भवन्ति खलु दैव गतयः. हम्म. हो. परिवर्तन परिवर्तनशीलं हि जगदिदम्. जगत अन्वय. केलं. दैवगतयः खलु विचित्ररूपा भवन्ति इदं जगत् परिवर्तनशीलं हि कंसात अस्ति. अस्ति. समास दैवगतयः दैवस्य गतयः. संधि विच्छेद विचित्ररूपा विचित्र प्लस रूपः परिवर्तनशीलं परिवर्तन प्लस शीलम. जगदिदम जगत अधिक इदम. मराठी अर्थ दैवाच्या गती खरोखरच विचित्र असतात. हे जग नक्कीच सतत बदलत असते. म्हणजे विचित्र रूप. दैवगतय हे बहुवचन आहे. गतीचं. हो, प्रथमा बहुवचन. बहुवचन लिहिले ना इकडे. बहुवचन आहे. विचित्र रूपः प्रथमा बहुवचन वेगवेगळ्या स्वरूपाच्या. भवंती भू लंगलकार. खलु अव्यय. दैवगतः हे लिहिले. परिवर्तनशीलम प्रथमा एकवचन. ही अव्यय. जगत प्रथमा एकवचन. जगचं जगत. इदम प्रथमा एकवचन. हे दैवगतय आणि परिवर्तनशीलम म्हणजे परिवर्तनशीलम हे नपुसकलिंगी आहे का? असं वाटतं. हो. नाही ना, त्याचं काही कारण वाटून शील नाही घेतलं त्याने, शीलम घेतलं. शीलम घेतलाय. हा, नाही, प्रथमाच आहे. ओके, म्हणजे त्यात काही नाही ना शंका काही? नाही, बहुतेक. क्षणं यत्र क्षणं यत्र अभिषेकमङ्गलगीतानि श्रुतानि तत्र वेदानि वनवासवृत्तं श्रुतं जनैः. क्षणं यत्र अभिषेकमङ्गलगीतानि श्रुतानि तत्र एव इदानीं वनवासवृत्तं श्रुतं जनैः. कसं झालं वाक्य हे? अभिषेकमङ्गलगीतानि हे ठीक आहे, कळलं. अभिषेकाची मंगलगाणी तत्र एव कुठे तत्र एव तिथेच. म्हणजे यत्र म्हणजे जिथे. क्षणमचा अर्थ काय? क्षणभर. क्षणम म्हणजे एक क्षणभर आहे. एक क्षणभर. यत्र जिथे अभिषेक मंगल गीत श्रुता आणि म्हणजे भूतकाळ. कोणता भूतकाळ तो? कर्मणी धातू साधित. बरोबर. ऐकली गेली. जेवढी ती तेवढे काही क्षणापूर्वी राज्याभिषेकाची मंगलगाणी ऐकली. काही क्षण तिथे आता लोकांनी तिथेच इदानीम आता वनवास बातमी श्रुतम ऐकून लोकांनी ऐकली. लोकांकडून ऐकली. जनैः श्रुतम ऐकले गेले. जिथे काही क्षणापूर्वी राज्याभिषेकाची मंगलगाणी ऐकली तिथेच आता लोकांनी वनवासाचे वृत्त ऐकले. काही शंका? लोक हे झाले. पुढे संपवून टाका 2 हो, आता संपून टाकू. चला.
मग काय यस्य यस्य कृते कृते अभिषेक मंडप. हॅलो, काय एक ग? मिनिट, मागचा श्लोक जरा काढा ना. एक मिनिट. हा. हा काय आता इथं बघा, श्रुतानी म्हणजे हम्म. ऐकली गेली आणि श्रुतम म्हणजे ऐकले गेले. हो हम्म. प्रथम पुरुष बहुवचन आहे हो आणि हो हे हो हो कोंबडी धातू सहित आहे. हो हो हो. इकडे प्रथम पुरुष नाही, दोन्ही कर्म आहे. कारण हेच आहे, कर्म धातू साधूचच आहे, फक्त बहुवचन आणि काय असेल ते कवचन. श्रुतम आणि श्रुतानी. कारण अगं ते नपुसकलिंगी गाणी आहेत ना, ती नपुसकलिंगी आहेत ना, गीतानी म्हटलंय ना. म्हणून श्रुतानी हा आलं. म्हणून ते आणि श्रुतानी आहे. वृत्तम हे एक वचन आहे. श्रुतानी, श्रुतानी हा, सगळे वनवास एकच. एक वृत्तम ही वचन एकच आहे. बातमी आहे, अनेक बातम्या आणि हा वनवास. म्हणून म्हणून ते श्रुतम ऐकलं आहे. गेले आणि ऐकली गेली. हा हा असं. तेच. ऐकली गेली आणि ऐकले गीतानी गेले. आणि गीतानी बहुवचन. श्रुतानी. हा हम्म. एकवचन आणि बहुवचन. वृत्तम श्रुतम. आणि वृत्तम श्रुतम. हा हा हा. हा येस. कळलं, बरोबर आहे. हा चांगलं आहे ते म्हणजे. फरक घ्यायला पाहिजे होता, म्हणजे आपण हा लक्षात राहील आता, म्हणजे हा आपण एक मुद्दा आता महत्वाचा लक्षात आहे. राहील. हा, बहुवचन आणि एक वचन. बहुवचनासाठी हो श्रुतानी हो आणि एकवचन असेल श्रुतम. बरोबर फलाणी सारखं बरोबर. श्रुतानी. हा हा असं. फलानी. Yes. हा फलाणी फलाणी. यस्य कृते अभिषेक मंडपम कृतम आसीत् तस्यैव कृते दंडकारण्यागमनं प्रस्तुतम् अहो विचित्र ईश्वरेच्छा. हम्म. यस्य कृते अभिषेक मंडपम कृतम आसीत् तस्य एव कृते दंडकारण्यागमनं प्रस्तुतम् अहो विचित्रा ईश्वरेच्छा. विचित्रा ईश्वर. दंडकारण्यागमनम इच्छा. इच्छा स्त्रीलिंगी म्हणून. दंडकारण्ये गमनम हा म्हणून विचित्रा इच्छा. स्त्रीलिंगी. अभिषेक मंडपम म्हणजे अभिषेक अधिक मंडपम. यस्य कृते. कृतमासी. यस्य कृते म्हणजे काय? हो ज्याच्या करिता. ज्याच्याकडनं करिता, ज्याच्याकरिता, ज्याच्यासाठी. अभिषेक मंडप कृतम असते. कृतम म्हणजे केलेला. केलेला होता त्याचाच तो लगेच दंडकारण्यात जाण्याचे म्हणजे काय, ज्याच्याकरिता अभिषेक मंडप केला होता त्याच्यासाठी आता दंडकारण्यात जाणे निश्चित झाले. अरे रे, परमेश्वराची इच्छा किती अजब आहे. हो ना, म्हणजे क्षणात त्याच सगळं ट्रान्सफर सीन झाला एकदम. ट्रान्सफर सीन झाला. कृतम आसीत् तस्यैव कृतम कर्मणि धातू तस्यैव साधन. ईश्वरेच्छा. अजून काही याच्यात आहे का? ठीक, बाकी काही नाही याच्यात ना. मग काय नाही. प्रस्तुतम सुद्धा धातुस्थानी कर्मणी आहे, निश्चित झाले. हो हो हो. टेबल चांगली केली आहे पीडीएफ. चांगला केलं. कृते कृते करता षष्टी पण आहेत, अर्थ आणि विभक्ती आणि सगळं डिटेल. सगळे छान कळते. सगळंच दिलंय. धातू विभक्ती अर्थ. कृते म्हणजे चतुर्थी आहे बरं का ते. चतुर्थी एक वचन आणि त्याला षष्टीची अपेक्षा आहे. धातू कृ करण्यासाठी, करितासाठी. आता यस्य कृते म्हणून यस्य आलं ते. हे कुठेतरी झालं होतं आपल्याला. हो, झालेलं आहे एकदा. यस्य आपण एकदा काढलं मागे किंवा यस्य काबार घेतला इथे. स का नाही घेतला. कसं लिहिलंय, चतुर्थ एक वचन आणि ब्रॅकेट मध्ये षष्टीची अपेक्षा. कृते जे आहे ना, कृते हे चतुर्थी आहे. कृते म्हणजे कोणाकर, आणि त्याला म्हणजे पाहिजे काय नाव किंवा काय असेल ते, किंवा विशेष काय म्हणतात सर्व. इथे यस्य घेतलं. यस्य यस्य ही षष्टी झालं. सह नाही घेतलं. सहकृते नाही. हे अगदी तरी मागच्या 6 महिन्यापूर्वी झालेलं आपल्याला. हे झालं. यस्य कृते याच्याकडे असं यस्य का घेतलं इथं, सह का नाही घेतलं त्याच्यासाठी तर. कृतीला नेहमी षष्टीच येते असं. हे या ठिकाणी कृते करता चतुर्थी आहे त्यामुळे षष्टी लागेल.